नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेडर कन्सेप्टमध्ये. तर उद्या आपण 14 नोव्हेंबरचं आज आपण ट्रेड अनालिसिस करणार आहोत. तर आजचं पहिले आपण ट्रेड मार्केट बघूया, कशा प्रकारे मार्केटने आज ट्रेड केलंय. तर तुम्ही बघू शकता बघा, काल आपण एक लेवल प्रोव्हाइड केली होती यामध्ये की 23,800, राईट. जेव्हा मार्केट ब्रेक करेल, राईट, तर तेव्हा आपण एक ट्रेड प्लॅन करणार आणि त्या पद्धतीमध्ये एवढा मोमेंटम काय होईल, कॅप्चर होईल. ओके. तर हेच असंच लॉजिक मी तुम्हाला परवाच्या लेक्चरला दिलं होतं की इथं ज्यावेळेसला याचा 23,800चा स्विंग ज्यावेळेसला मार्केट ब्रेक करेल त्यावेळेसला एक चांगला फॉल येण्याचा मार्केटमध्ये चान्स आहे. तर तुम्ही बघू शकता 324 पॉईंटचा फॉल, जवळजवळ 350 मार्केट काय झाले, 350 पॉईंट त्या पॉईंट पासून फॉल झाले. तर महत्वाचं काय आहे की तुम्हाला यामध्ये स्विंग्स माहित पाहिजे. आणि आपण टेलिग्रामवर लाईव्ह सगळे कंटेंट सांगत होतो, राईट. तर तुम्ही अजून टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्यामध्ये आपण रेग्युलर अपडेट करत असतो की कशा प्रकारे मार्केट मध्ये ट्रेड आहे आणि कुठं आपण मार्केटमध्ये कुठल्या प्रकारचा कॉल किंवा पुट आपण बाय करावा. ठीक आहे. सो आता उद्याचं मार्केट काय आपण प्लॅन ऑफ ऍक्शन असला पाहिजे, आपण त्यावर थोडंसं डिस्कस करू. ठीक आहे. तर मी थोडंसं डेली टाइम फ्रेमवर थोडासा विचार करेल पहिले. तर तुम्ही बघू शकता डेली टाइम फ्रेम मध्ये हा पॉइंट होता, राईट. आता हा सेकंड पॉइंट जो आहे तो यांनी ब्रेक केलेला आहे मार्केट, बरोबर. आता नेक्स्ट सपोर्ट मला इथं दिसतोय बघा. तर हा पॉइंट, राईट. तर मार्केट अजून 23,356, म्हणजे 23,056 ते साडे, म्हणजे 23,350 पकडा. अजून मार्केटला खाली जाण्यासाठी तेवढा चान्स आहे. ठीक आहे. सो त्या पद्धतीमध्ये आपण ह्या मार्केटला काय करू शकतो, ट्रेड करू शकतो. ओके. सो हे एक उद्याचं आपलं अनालिसिस असेल. त्यामध्ये हवरली जर आपण बघितलं तर हवरलीमध्ये जरा सगळं बेरिशनेसच मार्केटमध्ये आलेलं आहे. ठीक आहे. सो सपोर्ट तर मला इथंच दिसतोय 23,350 पर्यंत. ठीक आहे. सो मार्केट ऑलरेडी चांगल्या प्रकारे ट्रेड केलेलं आहे. तर उद्याच्या ट्रेडिंगमध्ये शक्य तितकं ट्रेड हे 23,350 आणि ह्या रेंजमध्ये आपली जी वरतून ट्रेंड लाईन येते, राईट, ह्या लेवलपर्यंत ट्रेड मॅच करा, राईट. अदरवाईज ट्रेडला अवॉइड केलं तरी काही अडचण नाही, कारण ऑलरेडी मार्केट खूप चांगल्या प्रकारे ट्रेड दिलेलं आहे. तर आले जो प्रॉफिटचा पैसा आहे तो महत्वाचा, टिकवणं पण महत्वाचं आहे. ठीक आहे. सो हे आपलं निफ्टीचं अनालिसिस झालं. त्याचप्रमाणे बँक निफ्टी. तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता की मी 2 दिवसापासून सांगतोय की ह्या दोन लेवल फार महत्वाच्या आहे, राईट. आणि मार्केटने आज ती लेवल काय केली, ब्रेक केली, राईट. ब्रेक करून पण क्लोजिंग कुठे दिली आहे, 50,200च्या वरती दिली, म्हणजे 50,300 वर क्लोजिंग दिलेली आहे. ठीक आहे. सो उद्या बँक निफ्टीमध्ये एक चांगला ट्रेड मिळू शकतो कम्पेअर टू निफ्टी. ठीक आहे. सो पुन्हा इथं 50,240ला ब्रेक करेल मार्केट, तिथे एक फॉल मी एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. आणि जर मार्केट उद्या पुन्हा ह्या रेंजमध्ये राहिलं तर हा नो ट्रेडिंग झोन असू शकतो. आणि एक महत्वाचं बघा की निफ्टीमध्ये जी तुम्ही डेली कॅन्डल जी बघितलेली आहे, ठीक आहे ना, ही खूप मोठ्या प्रमाणात बनलेली, राईट. सो यामध्ये बघा उद्या मे बी इनसाइड कॅन्डल बनण्याचे पण चान्सेस असू शकतील. ठीक आहे. डेली टाइम फ्रेमवर म्हणतोय मी, कारण बॅक टू बॅक बघा मोठमोठ्या कॅन्डल बनलेल्या आहे. सो इथं मे बी मार्केट काय करेल, छोटा पॉज घेईल, राईट. हे एक एक्सपेक्टेशन असतं मार्केटमध्ये, लक्षात घ्या. मार्केट कधीही एकाच डायरेक्शननी चालत नाही. याला समवॉट काय असतं, थोडा ब्रेक असतो. तर तो ब्रेक घेण्यासाठी इनसाइड कॅन्डल बनण्याचे चान्सेस आहे उद्या मार्केटमध्ये. तर कसं असतं, आज ज्यांनी ट्रेड मिस केलेला आहे त्यांना असं वाटतं आपण उद्या ट्रेड करू आणि पैसे कमवू. तर यामध्येच प्रॉब्लेम होतो, लक्षात आलं का. एक तर काय होतं, तुम्ही त्या पर्टिक्युलर ट्रेनमध्ये त्या रॅलीमध्ये बसलेले नाही राहत आणि नंतरला रिग्रेट करता की उद्या आपण करू, उद्या ज्यावेळेसला करता त्यावेळेस तुमचं सगळं कॅपिटल चाललं जातं. आलं लक्षात. तर माझं तरी उद्या ट्रेडचं जे लॉजिक असेल तर सिम्पली उद्या मार्केटमध्ये थोडंसं दूर असलेलं तरी काही अडचण नाही. ठीक आहे. कारण काय, ऑलरेडी मार्केटने बॅक टू बॅक तुम्हाला 3 ते 4 दिवस प्रॉफिट दिलेला आहे. तर शक्य तितकं उद्या अवॉइड करा. ठीक आहे. आता हे अनालिसिस आहे माझं, तुम्हाला उद्या मार्केटमध्ये बघा तुम्हाला काय वाटतं काय नाही, राईट. बघा उद्या जी कॅन्डल क्लोज होती ती इनसाइड कॅन्डल बनण्याचे चान्सेस असेल.
राईट. कारण हे काय अनालिसिस आहे आणि हेच महत्वाचं आहे की ट्रेडरला कुठंतरी थांबणं गरजेचं असतं. आलं लक्षात. तर हे जर थांबायचं जर शिकला ट्रेडर तर चांगल्या प्रकारे लॉंग जर्नी त्याची होऊ शकते. ठीक आहे. सो तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर मी लिंक प्रोव्हाइड करतो. टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्यामध्ये रेग्युलर आपण अपडेट करत असतो. इंट्राडेचे जे पण कॉल्स असतील राईट ते आपण त्यामध्ये प्रोव्हाइड करत असतो. आणि आपल्या मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून त्यांना देखील काही नॉलेज मिळत चालेल की कशा प्रकारे अनालिसिस असतं. अनालिसिस आपण फार सिम्पल ठेवतो, जास्त की अशा लेवलचे हे इंडिकेटर आहे ते काहीच नाही, एकदम सिम्पल चार्ट असतो आपला, त्या पद्धतीत आपलं अनालिसिस असतं. ठीक आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करा आणि आवडला असेल तर कमेंट नक्की करत चला, जेणेकरून मला इन्स्पिरेशन मिळेल की येस अजून आपल्याला कुठले तरी कंटेंट द्यायचे. ठीक आहे. सो थँक्यू.